अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका। अयोध्यामध्ये भगवा फडकला, जय श्रीराम। अयोध्यामध्ये भगवा फडकला। अयोध्या, मध्य प्रदेश, MP, UP आपण फिरणार. आपला कोकण की बाहेर? कोकणची माणसं साधे भोळी बाई, हे खरं आहे का? जय श्रीराम। मी आता आहे आपल्या एका पुण्य आणि पवित्र भूमीवर म्हणजे अयोध्या येथे. प्रार्थना प्रीतीमध्ये एक श्लोक आहे, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका. म्हणजेच या जेवढ्यांची मी नावं घेतली तिथे गेल्यावर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते. आणि आज मी ज्या ठिकाणी आहे तिथे मला स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो. कारण त्रिलोकाचे स्वामी आहेत, त्रिलोकाचे जे नाथ आहेत ते म्हणजे प्रभू श्रीराम, त्यांच्या भूमीमध्ये आपण आलोय. आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या दर्शनासाठी जाण्याआधी शरयू नदीचं स्नान केलं जातं, त्यांचं दर्शन घेतलं जातं. ते पवित्र झाल्यानंतर मग मंदिरामध्ये प्रवेश मिळतो. आणि मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आणखी एक मंदिर आहे, तो म्हणजे हनुमानगडी. आतापर्यंत कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेन मधला प्रवास दाखवला. आणि आता आपले 60 जे मेंबर्स होते ते सगळ्यांनी स्नान करून आता निघालो आपण दर्शनासाठी. जय श्रीराम मित्रांनो. आताच आपल्यासोबत आहे अर्धी टीम आहे, पण आपलं इथे येण्याचं जे मेन सूत्रधार आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण इथे आलोय, ज्यांच्यामुळे आज आपण इथे येऊ शकलो, ते म्हणजे भरत दादा. आपला प्रवास कसा असणार आहे? आता आपलं शरयू स्नान झालेलं आहे. याच्यानंतर आपण जानकी महल, हनुमानगडी आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन करणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपण बनारससाठी रवाना होणार आहोत. शरयू नदीचं स्नान केल्यानं किंवा दर्शन केल्यानं श्रीरामांचं दर्शन पूर्ण होतं, असं इथली आख्यायिका आहे. सियावर रामचंद्र की अयोध्यामध्ये भगवा फडकला, जय श्रीराम। अयोध्यामध्ये भगवा फडकला हिंदू धर्माचा. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत जानकी घाटला. यावो हिंदू धर्माचा, या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. अयोध्यामध्ये भगवा फडकला, जय श्रीराम. अयोध्यामध्ये भगवा फडकला हिंदू धर्माचा, या हो हिंदू धर्माचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. भैया हॅपी वा बर्थडे वा. थँक्यू. चलो अयोध्या, अयोध्या समोर बघा. राम राम भैया. राम राम भैया. तो कैसे हो? बढ़िया. आपका नाम? लालू यादव. ओके, तो आपका रिक्शा मस्त है, लेकिन और जो ड्राइवर को चलाने के लिए दिया था उस पैसा लिया गया? नहीं, इससे नहीं. क्यों? नहीं, वो पैसे ही चला फ्री चला रहे थे. ओके ओके. तो अयोध्या में कौन से प्लेसेस है जो घूमने के लिए अच्छे हैं? सरयू नदी, ओके. वाल्मीकि चारों धाम, शालिग्राम. आता आपण जातोय हनुमानगडी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे आल्यावर मला आहेत ना उज्जैनची आठवण येते. कारण जेव्हा आपण उज्जैनच्या महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेलेलो तिथे पण असंच होतं. महाकालेश्वरचं दर्शन घेण्याआधी आपल्याला कालभैरवाचं दर्शन घ्यायला लागायचं आणि तिथे पण एवढीच लाईन होती. आणि इथे सुद्धा तसंच आहे. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याआधी आपल्याला मारुतीरायाचं दर्शन घ्यावं लागेल. त्यासाठी आपण आता जातोय हनुमानगडी मंदिरामध्ये.
मी आता आहे आपल्या स्वप्नातील ठिकाणी म्हणजे प्रभू श्रीरामांच्या नगरीमध्ये जन्मभूमीमध्ये आणि अयोध्या नगरीमध्ये आता आहोत आपण. प्रभू श्रीरामांचं खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं. खूप सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि अजून मंदिराचं काम चालू आहे इथे. आणि या मंदिराची जी मूर्ती आहे ती विलोभनीय आणि मनमोहक मूर्ती आहे. ते गेल्यावर म्हणजे फक्त बघत राहावं असंच वाटतं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो खाली आणि एक्झिटचे इथे आपल्याला काही अवशेष मिळाले जे मंदिर बांधायच्या आधी जिथे बाबरी मस्जिद होती असे म्हटलं जातं. बाबरी मस्जिदच्या आधी आपलं मंदिर होतं. जेव्हा मंदिर बांधायच्या आधी खोदकाम झालं तेव्हा ते अवशेष सापडले आणि त्याचं दर्शन करायला मिळालं. खूप छान वाटतं आणि ऊन पण तेवढंच आहे पण एक्सपिरियन्स खूप छान होता. जय श्रीराम. आता आपण दर्शन करून आलोय जरा पोटपूजा करण्यासाठी. आपल्या इकडचा मसाला डोसा आणि इकडचा म्हणजे थोडा फरक आहे. इकडे थोडा स्पायसी आणि इकडचे मसाले खूप वेगळे आहेत. इकडची चटणी सुद्धा खूप छान आहे. आता आपल्यासोबत आहे परत भरतदा आणि भरतदाला विचारत की दर्शन कसं होतं आणि ओव्हरऑल त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता कारण दर्शन एकदम अर्ध्या तासामध्ये झालं आणि प्रॉपर झालं. म्हणजे सिक्युरिटी पर्पज एकदम चेक झाल्या. मोबाईल ठेवलं सिक्युरिटीमध्ये. त्यानंतर चपलासाठी वेगळा काउंटर होता. पैसे घेतले नाही निशुल्क होतं ते. मसाला डोसा एकदम चांगली डिश आहे. ट्रॅव्हलिंग करायची परत गडबड वगैरे आता. आता दोघ जण तुझे मित्र थाळी खात आहेत आणि तुझे अजून आले ना मग तुला कसं वाटतं. आणि बोला आम्हाला थाली थाली वगैरे वडापाव की मिसळपाव. मिसळपाव. मिसळपाव की पावभाजी. मिसळपाव. पावभाजी की बांगडा फ्राय. बांगडा फ्राय. बांगडा फ्राय की कोळंबीची बिर्याणी. बांगडा फ्राय. बांगडा फ्राय की पापलेट फ्राय. पापलेट फ्राय. रोहित शर्मा की विराट कोहली. ऑलवेज विराट कोहली 18. विराट कोहली की सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर की MS धोनी. सचिन तेंडुलकर. मला सगळ्यांना माहिती आहे हा सगळ्यांना प्रश्न विचारतो. आता आपण याला एक नवीन टास्क देऊया. माझ्यासाठी यासाठी आपल्या थम्सअप की आपल्या कोकणातली कोकम सरबत. कोकम सर्व ऑलवेज. मिसळ की पावभाजी. मिसळ. कोकणातली मिसळ की कोल्हापुरी मिसळ. कोकणातली. मी कोल्हापुरी नाही कोकणातली बाप आहे. पुरणपोळी की मसाला डोसा. पुरणपोळी. पुरणपोळी की उकडीचे मोदक. भाई साहेब दोन्ही हा जरा अवघड प्रश्न आहे कारण पुरणपोळी फक्त आमच्याकडे शिमग्याला बनते आणि मोदक हे चतुर्थीला बनत असतात. सो तरी पण मी मोदक. तू आता आपण पिकनिकला आलेत त्याच्यानुसार विचारतो तुला कोकणात फिरायला आवडतं की बाहेर. ॲक्च्युली मी आता म्हणजे आपल्या दापोली तालुक्यात फिरून झालो आहे आणि मला आता वाटतं की आपण बाहेर पण पडायला पाहिजे त्यामुळे बाहेर. आपल्या कोकणातली संस्कृती बेस्ट आहे की बाहेरची. म्हणजे आता आपण जे आता आलो आहे अयोध्या उज्जैन आपण बाहेर फिरणार आहेत. अयोध्या मध्य प्रदेश MP UP आपण फिरणार आहेत. आपलं कोकण की बाहेर. कोकणची माणसं साधे भोळी भाई हे खरं आहे कारण कोकणात कोणी आलं तरी सांभाळून घेतलं जातं पण इथे तसं नाही आहे. आपली कोकणातली माणसं बेस्ट आहेत. महाराष्ट्रीयन सगळ्यात बेस्ट आहेत. त्यामुळे आपलं कोकण आणि महाराष्ट्र सर्वात भारी आहे. जगात भारी कोकण भारी. खरंच मित्रांनो खरंच चांगलं आहे. आपलं कुठेही फिरा कुठेही जा कोणत्याही देशात जा कोणत्याही राज्यात जा पण कोकण कोकण आहे. एक नंबर. यासोबत ब्लॉग बनवताना मजा आली आणि असंच आम्ही धमाल मस्ती करणार आहोत. आजचा होता आमचा पहिला म्हणजे काल आम्ही पोचलो. आजचा आमचा पहिला दर्शनाचा दिवस आहे अयोध्या आणि खूप छान दर्शन झाले. आजचा माझा पहिला दिवस आहे जो मी फिरतो त्यांच्यासोबत आणि मला अजून असं वाटलं नाही की मी नवीन ट्रिप म्हणजे नवीन मुलांसोबत आहे काय. सगळे भावासारखे ट्रीट करतात सगळे म्हणजे लहान भाऊ सक्का भाऊ तसं. सो खूप मजा येते आणि व्हिडिओ बनवायला सुद्धा असं सपोर्ट करतात त्यामुळे अजून एक एनर्जी येते अंगामध्ये. रामचंद्र की पवनपुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातोय बनारससाठी आणि हे बघा काय करतो म्हणजे आम्हाला फक्त संधी भेटायला पाहिजे. आम्हाला फक्त चान्स भेटायला पाहिजे. आम्ही हावजी घ्यायला हे बघा सगळे इकडे बघा आहे करा सगळे जल्दी एकदा एडिटिंग करतो. कुठलं एडिट करतोय.
सोमनाथ. द्वारका बाकी अजून अच्छा. तोपर्यंत सिद्धीचे 4-5 ब्लॉग पडले असतील माझा पहिला ब्लॉग येईपर्यंत. माझी काळजी घेतो. ह्याच्या अगोदर बाहेर गेला नाही. अगोदर गेलेला तेव्हा फक्त 2 का 3 दिवसाची trip होती. आणि आता खूप लांब असा प्रवास आहे. त्याच्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. जर मी एकमेकाला सपोर्ट नाही केला तर ही ट्रिप सक्सेसफुल होणार नाही. सागर की धारा तू ही कश्ती और किनारा मेरी सांसें मेरी दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा मेरी सांसें तेरी दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत आंखों का जियाला मेरे तेरा छाया मोरिया मोदर गजमुख मेरे मोरिया लंबोदर गजमुख मेरे मोरिया मेरे मालिक मौला मेरे मोरिया 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 ओ बापा मोरिया 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 ए गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया गणपति बाप्पा मोरिया 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 गणपति बाप्पा मोरिया 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 अष्टविनायक मोरिया 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 अष्टविनायक मोरिया 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 बल्लालेश्वर मोरिया 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 बल्लालेश्वर मोरिया 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 वरदविनायक मोरिया 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 वरदविनायक मोरिया 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 चिंतामणि मोरिया 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 चिंतामणि मोरिया 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 गिरिजात्मक मोरिया 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 गिरिजात्मक मोरिया 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 महागणपति मोरिया 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 महागणपति मोरिया 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 वरदविनायक मोरिया 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 वरदविनायक मोरिया 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 सिद्धिविनायक मोरिया 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 सिद्धिविनायक मोरिया नम 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 बरुआ दे नम 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 बरुआ दे डमरू चलाना रे डमरू चलाना माझा मोरिया लगे डमरू चलाना डमरू वाजे डमरू वाजे डमरू चलाना रे बाप्पा नाचे चढ 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 ताशा वाजे चढ 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 ताशा वाजे चढ 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 ताशा वाजे चढ 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 ताशा वाजे ताशाच्या नादाला बाप्पा नाचे ताशाच्या नादाला बाप्पा नाचे हम दास इनके ये सबके स्वामी अज्ञान में अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ दोनों से विष्णु के अवतारे राम जी के निकले सवारे राम जी के लीलाएं न्यारे राम जी के निकले सवारे राम जी के लीलाएं न्यारे एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जग के पालनहारे राम जी के निकले सवारे राम जी के लीलाएं न्यारे. आता आपण पोहोचलो वाराणसीमध्ये आणि आपली या बसमधून बॅग्स काढतोय. बॅग बघायचे काढतोय म्हणजे सर्व लाईनीत थांबलेत. एक 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 पास करत. नाम क्या तेरा? क्रिकेट है ना. हाँ नाम क्या है? तो क्रिकेट खेलता है तो? फेवरेट क्रिकेटर कोण आहे? फेवरेट रैपिड में फेवरेट क्रिकेटर कौन है? बैट बॉल में कौन है? विराट कोहली. विराट कोहली तेरा. तुम्हाला आता रूम टूर देतो. आपली रूम नंबर आहे 107 आणि हा बघा आपला कॅप्टन विनायक दादा इथे आहे. आयुष दादा तू की तो अच्छा आयुष दादा आणि पियुष दादा. त्याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे. इथं आहे बेसिन, समोर आरसा, बाकी सगळं गिजर वगैरे आहे काय नाही, एवढंच आहे. ओके ठीक आहे.
चलो एसी वाली है हाँ एसी वाली आहे भाई सकाळचं वाईफाई पण आहे वायफाय पण फ्रीमध्ये आहे आणि आम्ही जी बस बुक केली त्याच्यामध्ये एसी अजिबात चालत होती खूप गरमी करत होते त्यामुळे आम्ही बुक केली एसी रूम आणि हा दादा यामध्ये डायरेक्ट झोपलाय झोपायला फटाफट आपण फ्रेश करायला खूप छान दर्शन झालं आणि मंदिर तर भव्य दिव्य मंदिर होतं त्यामध्ये मी तर नक्षीकाम बघत होतो श्रीरामांची मूर्तीला असं वाटत होतं की फक्त बघतच राहावं एवढी सुंदर मूर्ती होती आणि आणखी एक गोष्ट जी प्रभू श्रीरामांची मूर्ती ज्यांनी घडवली त्यांनीच आपल्या म्हणजे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती ती त्यांनीच घडवली. हॅलो आज आहे आपल्या नयनरम्य राज दादाचा बर्थडे हे बघा बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मित्रांनो पोटभर जेवण आता आलोय रूमवर छान असं जेवण झालं आणि आता वाजत रात्रीचे 1 आणि सकाळभर माझे आपण फिरतोयच आणि त्या एनर्जीमध्ये गाणी सुद्धा म्हणत होतो त्यामुळे थोडासा आता आराम हवा आता झोपूयात आणि पुन्हा मिळूयात पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कसा होता ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा टाटा बाय बाय. गणपती बाप्पा.